स्त्रीची सुंदरता तिच्या नवऱ्यासाठी असली पाहिजे, ना की रील्स बनवून दुनियाला दाखवण्यासाठी. राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू जरी असला तरी योग्य वेळी तो आलाच पाहिजे, नाहीतर लोक राग न आल्याचा गैरफायदा घेतात. ऐकताना नेहमी कान हा स्वतःचा वापरावा, म्हणजे गैरसमज कमी होतात. डोक्यात घुमणाऱ्या विचारांना रजा कुठेतरी अंततः हवी आहे. धडपडून थकलेल्या मनाला एकांत, थोडा शांतता हवी आहे. प्रेमात ज्या व्यक्तीला तुम्ही गमावण्याची भीती असते तीच व्यक्ती तुमच्यावर शक करत असते, आणि ज्या व्यक्तीला आयुष्यभर तुमच्यासोबत राहायचं असतं ना, तीच तुम्हाला एक्सप्लेनेशन देते. विश्वास हा कुणावरती पण ठेवत जाऊ नका, कारण आज आपल्यासोबत एका ताटात खाणारा उद्या वेळ आल्यावर बदलतो. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या प्रश्नाला काही नाही म्हणून उत्तर देते, तेव्हा त्या उत्तरामागं त्या व्यक्तीचं न सांगता येणारं दुःख, वेदना लपलेल्या असतात. सगळीकडं कर्ज आपल्याला फेडता येत नाहीत. जसं की बापाचं, त्यानं त्याचं अख्खं आयुष्य झिजवून टाकलेलं असतं आपल्या कल्याणासाठी. दोघातलं अवघडलेपण संवादाशिवाय संपत नाही. ज्याला सत्य बोलण्याची सवय असते तो कुठंच ॲडजस्ट होत नाही, ना नातेवाईकांमध्ये, ना कुटुंबात, ना ऑफिसात, ना समाजात. कारण सत्य बोलणारी व्यक्ती सर्वांना टोचते. होय, मी मूव्ह ऑन केलं आहे, पण आज मला तुझ्या बर्थडेची माहिती आहे. आजही तुझे फोटोज माझ्या गॅलरीमध्ये आहेत. आजही मला तुझा आवाज आठवतो. आजही मी आपली जुनी चॅट्स वाचून हसतो. आजही तुझं नाव ऐकता माझ्या काळजाचा ठोका चुकतो. कुठंतरी पोहोचण्यासाठी कुठून तरी बाहेर पडणं खूप महत्त्वाचं असतं. आयुष्य पूर्ण शून्य झालं तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे ती ताकद तुमच्यात आहे. मिळालंच सुख तर उपभोगायचं, ते मिरवत नाही बसायचं. झालंच दुःख तर पचवायचं, ते गिरवत नाही बसायचं. आल्याच अडचणी तर लढायचं, पळून नाही जायचं. मिळालंच प्रेम तर जवळ करायचं, त्याचा हिशेब नाही मांडत बसायचं. दिलंच आहे जीवन तर जगायचं, उगाच दिवस नाही ढकलत बसायचं. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी. नातं एवढं सुंदर पाहिजे की दुःख आणि सुख हक्कानं सांगता आलं पाहिजे. आपण कोणाचे तरी असण्यापेक्षा आपलं कोणीतरी असावं. भोळे आहे ती व्यक्ती, कसं समजावू तिला की बोलणं बंद केल्यानं प्रेम कधी संपत नसतं.